आज आपण करणार आहोत इडली आणि डोस्यासाठी लागणारी पोळी। त्यासाठी साहित्य: तीळ, हरभरा डाळ, उडीद डाळ, तेल, ब्याडगी मिरची, कढीलिंब, किसलेलं खोबरं, गूळ आणि हिंग। आता आपण इथे एक कढाई घेतलेली आहे, ती आपण तापून त्यात आपण तीळ घालणार आहोत। तीळ व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत, अगदी तडतडेपर्यंत छान खुसखुशीत भाजून घ्यायचे आहेत। तीळ आपले भाजून झालेले आहेत। आता आपण ते एका ताटलीत काढून घेणार आहोत। आता आपण थोडंसं तेल घालणार आहोत आणि मग त्यात घालणार आहोत हरभरा डाळ। आणि हरभरा डाळ सुद्धा छान व्यवस्थित खमंग अशी परतून घेणार आहोत। हे बघा, छान लाल अशी होत आलेली आहे आपली डाळ। आता आपण ती काढून घेणार आहोत। हरभरा डाळ भाजून घेतल्यानंतर उडीद डाळ घालणार आहोत आणि ती सुद्धा अशीच छान व्यवस्थित भाजून घेणार आहोत, लालसर होईपर्यंत। उडदाची डाळ जी आहे ती आपली व्यवस्थित आता भाजून झालेली आहे, ती काढून घेणार आहोत। आणि आता परत कढईमध्ये आपण थोडंसं तेल घेऊन त्यात कढीलिंब घालणार आहोत। कढीलिंब सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि मग तो ताटलीत काढून घ्यायचा आहे। यानंतर आपण मिरच्या घेणार आहोत, त्या भाजून घेणार आहोत व्यवस्थित। त्यात सुद्धा आपण तेल घालणार आहोत आणि भाजून घेणार आहोत। मिरच्या भाजून झालेल्या आहेत, आता त्या आपण ताटलीत काढून घेणार आहोत। खोबरं घातलंय, आता आपण तेही भाजून घेणार आहोत। अगदी थोडं भाजायचं आहे, त्याला खूप लाल होईपर्यंत भाजायचं नाही आहे। हे बघा, आता आपण तेही ताटलीत काढून घेणार आहोत। आता आपले सगळे जिन्नस भाजून झालेत, ते आपण गार करून घेतलेत, मिक्सरच्या भांड्यात घेणार आहोत। हे बघा, मिक्सरच्या भांड्यात आता हिंग, गूळ आणि मीठ घालून घेणार आहोत चवीप्रमाणे। आणि हे सगळं जे आहे ते आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। ही आपली पोळी तयार झालेली आहे। ही एका एअरटाईट डब्यात तुम्ही घालून ठेवू शकता। मी इथे माझ्याकडे काचेचं एअरटाईट जे आहे त्यात घेतलेलं आहे। आता आपण एका ताटलीत ही पोळी काढून घेणार आहोत। पोळी काढलेली आहे, त्यात एक गोल खड्डा करून त्यात आपण तूप घालणार आहोत। हे बघा, अशा प्रकारे आपण तूप घातलेलं आहे। सगळं नीट व्यवस्थित एकत्र करून घेणार आहोत आणि त्यात आपण एक एक करून इडली जी आहे व्यवस्थित कोट करून घेणार आहोत। हे बघा, अशा प्रकारे आपण इडली कोट करून घेणार आहोत। सर्व बाजूंनी इडली व्यवस्थित कोट झाली पाहिजे। ही आता आपण सर्व करून घेणार आहोत। मी आज सर्विंगसाठी टोमॅटो चटणी केलेली आहे, त्याची रेसिपी आपण आपल्या पुढील भागांमध्ये बघणारच आहोत। तुम्हाला जर आमच्या रेसिपीज आवडत असतील तर नंदिताज किचनला लाईक आणि शेअर करा, सबस्क्राईब करा। आता आपण इथे तव्यावर डोस्याचं पीठ घालून घेतलं आहे, ते आपण व्यवस्थित डोसा घालून घेणार आहोत त्याचा। आणि त्यावर आपण आता तूप घालणार आहोत। हे बघा, तूप घातल्यानंतर जी पोळी आहे ती व्यवस्थित डोस्यावर पसरून घेणार आहोत। सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्या। हे बघा, अशा प्रकारे पसरली आहे। त्याच्यावर आपण आता उलटण्याने सगळीकडे एकसारखी पुन्हा एकदा पसरून घेणार आहोत। आता आपला डोसा सगळीकडून सुटायला लागला आहे, तो तयार झाला आहे। तो आपण काढून घेऊया आणि टोमॅटोच्या चटणीबरोबर सर्व करूया।